15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंदचा निर्णय काँग्रेस काळातील 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार राज्य सरकारकडून स्पष्ट। 15 ऑगस्टला मांस विक्रीसह कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली नागपूर मालेगाव छत्रपती संभाजीनगर महापालिकांचं फरमान तर निर्णयाविरोधात कल्याणमध्ये खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। 15 ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर घातलेल्या बंदीचे भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून स्वागत। 1988 साली तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयाचीच अंमलबजावणी केल्याचा भोसलेंचा दावा। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स KFC मॅकडॉनल्ड्स सारखे उपाहारगृह बंद ठेवण्यात येणार आहेत। हे ठेवणार आहात का? मनसेच्या राजू पाटलांचा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना सवाल। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावनाही महत्त्वाच्या। 15 ऑगस्टच्या दिवशी मांसाहार बंदीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत। कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना बडतर्फ करा, स्वातंत्र्यदिनी आम्ही काय खावं हा सांगण्याचा अधिकार आयुक्तांना नाही। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या आदेशानंतर आमदार आदित्य ठाकरे संतापले। तुळजाभवानी मंदिर नूतनीकरणाला जितेंद्र आव्हाडांचा विरोध, मंदिराला कुणालाही हात लावू देणार नाही आव्हाडांचा इशारा। तर धाराशिवमध्ये आव्हाडांच्या गाडीसमोर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं। दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस। कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती आज आंदोलनाच्या पवित्र्यात, तर जैन समुदायाला उत्तर देणार। कबूतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी दरम्यान आतापर्यंत कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी 1,32,000चा दंड वसूल, कोर्टाने दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन। दादर कबूतरखाना परिसरात कबुतरांना देण्यात आलेलं खाद्य हटवलं, इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य देण्यात आलं होतं, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करून कबुतरांना खाद्य दिलं होतं। कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार, फायब्रोसिसवर औषधही परिणामकारक ठरत नाही, कबुतरांच्या धोक्याबद्दल डॉक्टर सुजित राजन यांचे मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर। आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही, राज्य सरकार आर्थिक संकटात, सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांची तक्रार, तर आमच्या सर्व आमदारांना निधी दिला जातो, मंत्री सरनाईकांनी दावा फेटाळला। मंत्री प्रताप सरनाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना निधी मिळाला, मग एक आमदाराला महत्त्व कशाला देता? यंदा सर्वाधिक 22,000 कोटींच्या निधीचं वितरण, संजय गायकवाडांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर। गोगावलेंना ध्वजारोहण दिलं नाही तर पालकमंत्रीपद कुठून देणार? शिंदेंच्या पक्षानं रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद विसरावं, अंबादास दानवेंची टीका। रायगड पालकमंत्रीपदावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा, ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही, गोगावले ठाम, तर शिंदे श्रीनगरला आणि गोगावले दिल्लीत असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर। आज मुख्यमंत्र्यांची राज्यातील गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाची बैठक, राज्यातील सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार, काही शहरातील लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहतील। मुंबई गोवा महामार्गावर जेवढे खड्डे तेवढा सरकारकडून दंड घ्या, गणेश मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यासाठी आम्ही 1 रुपयाही दंड भरणार नाही, उद्धव ठाकरेंचं महायुतीला आव्हान। हकलपट्टी केलेल्या सूरज चव्हाणांचा दादांच्या बॅनरवर फोटो, अरविंद चितोडी यांनी लावलेल्या दादांच्या बॅनरवर सूरज चव्हाणांचा फोटो।